शुभं करोति। अरे उचल ना बाबा। विवेक, तू फोन केला होतास का रे ऑफिस मध्ये? अरे मी साहेबांच्या केबिन मध्ये होते, नंतर करू म्हटलं आणि विसरून गेले. हो अगं वृषाली, मी आज किमयाला पाहिलं. आकाश बरोबर कुठेतरी जात होती. म्हणजे त्या दिवशी निषाद बरोबर फिरताना मी पाहिलं, आज आकाश बरोबर फिरत होती. पण हे बरोबर नाही वृषाली. बरोबर आहे असं कुणीच म्हणणार नाही विवेक. पण मग आपण तिला समजावून सांगू ना की हे चुकीचं आहे. काही गरज नाही. निदान अण्णांना तरी सांगू. विवेक, त्यांचाच पाठिंबा आहे तिला. त्या दिवशी निषाद बरोबर फिरताना पाहिलं म्हणून आपली समजून ओरडले मी तिला. तू होतास ना तेव्हा? काय झालं? ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. अरे इथे काय बसलेस? अरे काय विचारतोय मी? तू काय रात्रभर इथेच बसला होतास? घरी नाही गेलास? नाही, तुझ्याशी बोलायचं होतं. तुला शोधत होतो. इथे आलो तर तू आल्याचं कळलं मला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मग चावी आहे ना तुझ्याकडे? नाहीये माझ्याकडे. मग बेल का नाही वाचवलीस? कारण मला आत यायचंच नव्हतं. आत्ताही येणार नाहीये. हो, म्हणजे तू त्या दोघींच्या टीम मध्ये सामील झालायस. मग दारात तरी का थांबलायस? निषाद, तुला खोटं बोलण्याचा राग येतो ना, म्हणून खऱ्याचे 2 शब्द ऐकवायला थांबलोय रात्रभर. जसं हे सगळं तूच सोचलंयस. निषाद, एकदा तरी स्वतःला 20 वर्ष आपल्या मुलाकडनं सतत अपमान, तिरस्कार सहन करणाऱ्या त्या आईच्या जागी ठेवून बघ. ज्याच्या सुखासाठी धडपडावं त्याच माणसाकडनं दुखावल्या गेलेल्या किमयाच्या जागी ठेवून बघ. सोड रे, तुला नाही जमणार ते. कारण हळूहळू ना तू सॅडिस्ट होत चाललायस. सोहम, तर यापुढे एक शब्द जरी बोललास ना तर काय करशील? मारशील? हकलशील? त्याची आवश्यकताच नाहीये. निषाद, तू किमया आणि मम्माशी जसा वागतोस ना तसा मी आता तुझ्याशी वागतो. गुड मॉर्निंग. काय किमया, कशी आहे तुझी तब्येत आता? तू एवढ्या आपुलकीने विचारतेस. थँक्स. पण तू कशाला माझी काळजी करतेस? का? मी का नाही तुझी काळजी करू शकत? का तूच ठेका घेतलायस अख्ख्या जगाची काळजी करण्याचा? त्या निषादचं आयुष्यही दुःखी केलंस तू. बास नेहा, खूप बोललीस. काय निषादचं आयुष्य दुःखी केलं ग मी? आणि इतकंच आहे ना तर मग तू ते सुखी करून दाखव. खरं तर तुला माझ्यात आणि निषाद मध्ये भांडण लावायचं होतं. लावलंस ना तू? खूप मज्जा आली असेल. मला नाही तुझ्यासारखी इतरांच्या भानगडीत नाक खुपसायची सवय. ते तर तू आधीच खुपसलेस. आता निस्तरता येतंय का बघ. शी, गेली. पण जाता जाता भांडून माझा मूड खराब करून गेली. भांडण किमयात आली नाही, तू केलंस तिच्याशी. गपरे, तुला काय कळतंय? मला सगळं कळतंय. तूच किमयाताईबद्दल नेहमी वाईट विचार करत असतेस. काल पण तूच भांडण केलंस, आज पण तूच सुरुवात केलीस. ए किमयाताईच्या चमचा, जास्त बडबड केलीस ना तर आईला नाव सांगेन तुझ्या. सांगेन कसा आगाऊपणा शिकतो असते त्या किमयाताईकडून. तुला माहितीये ना अशा मुलांना बोर्डिंग मध्ये ठेवतात. बोर्डिंग मध्ये तर तुम्हाला ठेवायला पाहिजे. इतके दिवस आपल्या घरातली फक्त मोठी माणसंच भांडत होती, पण आता तुम्ही पण भांडायला लागलात. मोहित, शुभं करोति।